त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। इकडे महायुतीचं चर्चासत्र सुरू आहे, पण महाविकास आघाडीत मात्र 3 पक्षांमुळे जागा वाटप रखडलंय। आघाडीचे नेते माध्यमांसमोर वारंवार खोटं बोलतात आणि आमच्यामुळे जागा वाटप रखडलंय असं म्हणतात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीवर त्यांनी टीका केली। आघाडीमध्ये 15 जागांवरून वाद आहे। दरम्यान आम्ही 26 तारखेपर्यंत वाट पाहू, अन्यथा 27 तारखेला आमचे उमेदवार जाहीर करू असंही म्हटलंय। थेट जाऊयात, प्रकाश आंबेडकर बोलतायत। निर्णय झालाय की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे। आम्ही असणारा पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो, आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारा मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारा घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे। त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील। आणि मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल। कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेसमार्फत करण्यात आलेलं आहे। त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे। आपण आता विचारा सर, जागा वाटपाचा काही तिढा सुटलेला आहे का किंवा तुमची भूमिका काय? आज ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते। एक दीड तास चर्चा सुद्धा झाली। 22 जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती मिळते। काय नेमकं यातून बोध घ्यावा किंवा काय यातून आउटकम? तुम्ही दोन मिक्सअप करताय। MBAचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे। तुम्ही जे पत्र लिहिलं होतं मला संपू द्या। दुसरं, प्रकाश शेंडगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे। त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारा सादर केलेली आहे। तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भिजत पडलेलं आहे, ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही। 1.5 तास आमची असणारी चर्चा झाली। ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत, का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। 4 सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीसोबत काही चर्चा झाली का? कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले। संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्ताव स्वीकारला असतं तर बरं झालं असतं। या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे आता पण म्हणतात की प्रकाश आंबेडकर जे ते कोडी टाकत असतात। कोडी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते, दोन गोष्टी आहेत। त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोंगडं इतके दिवस भिजलं नसतं। तुम्ही सगळ्यांनी असणारं टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं। त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे, आवाज द्यायला लागले, बांग द्यायला लागलेलं आहे की 10 जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे। 5 जागांवरती NCP शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे
ही न्यूज माझ्या अंदाजानं एक 8-10 दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व झाला असता. पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही. तिथे आमचाच प्रश्न होता, त्यांचंच भांडण मिटत नसेल, त्यांचाच तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं. त्याच्यामुळे आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काही कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही. तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या तिघांचा तिढा मिटल्यानंतर तुमची त्यामध्ये एंट्री होणार आहे? तुम्ही पाहिजे त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे? तोपर्यंत तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार. नाही तर 26ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार. त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असं इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष 7 जागा ज्या जिंकू शकतात त्या 7 जागा त्यांनी असं आम्हाला कळवाव्या. त्याच्यामुळे आम्ही असं कुठे थांबलोय असं नाही आहे. आम्ही असं मूव्हवरती आहोत. राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटाघाटी होत नाहीत, काही बोलणं होत नाही. तुम्ही त्यांच्याकडे 7 जागांचा प्रस्ताव दिलाय की त्या 7 जागा तुम्ही द्यायला पाहिजेत. जर स्थानिक पातळीवरती हा काही तुमचा संवाद काँग्रेससोबत होत नसेल तर दिल्ली पातळीवरती आम्ही असं आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही. ते पत्र आम्ही असं काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारे लिहिलेलं आहे. रमेश त्यांचे असणारे जे EICC ऑब्झर्व्हर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असणारा नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असं एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या 7 जागांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे. नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे. तुमच्या 7 जागेसंदर्भात तुम्ही त्यांना पत्र लिहिलं, पत्रांचा अजून कोणता रिस्पॉन्स आलेला नाही. बरोबर आहे. जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींशी या संदर्भात संवाद साधणार आहात का? तुमची काही भूमिका घेण्यापूर्वी अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही. तुमच्या 7 जागांचा अर्थ असा काढायचा का की काँग्रेसने 7 जागा आम्हाला कळवाव्यात, त्या 7 जागांवर वंचित पाठिंबा देईल, उर्वरित 41 जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे? तो निर्णय आम्ही नंतर घेऊ ना. 26 तारीखपर्यंत तुम्ही अल्टिमेटम हो 26 तारखेच्या नंतर आम्हाला तो निर्णय घ्यायचा. आम्ही असणारं आम्हाला कोणाला कळवण्याची गरज नाहीये. आम्हाला जे कळवायचं ते पब्लिकला कळवायचं, वोटरला कळवायचं. याला जोडून प्रश्न आहे की वंचितचे 26 तारखेपर्यंत जर निर्णय होत नाहीये, समन्वय होत नसेल तर तुमची भूमिका ही स्वतंत्र असेल काय? 1 लाख याची भूमिका घेणार. मी तुम्हाला सांगितलं ना 26 तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडू. म्हणत आहात की 7 जागांचा प्रस्ताव काँग्रेस सोबतचा तुम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतात, मात्र दुसरीकडे मौर्याचे नेते म्हणत आहेत की वंचित ही आमच्या सोबतच आहेत, आम्ही वंचितला सोबतच घेऊन चालवतो. तर कुठेतरी दुमत दिसतंय का? आम्ही असं यांचं जर जमलं नाही तर त्याच्यामधला आम्ही असा चॉईस हा दिला की काँग्रेसच्या 7 जागा ज्या आहेत त्या 7 जागा त्यांनी कळवाव्यात. म्हणजे मग आम्ही असं त्यांचं जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील. आणि त्याच्या तिघांनी जर 48 जागा लढवायचं ठरवलं तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की 7 जागा तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या 7 जागेवरती. बाळासाहेब, एकीकडे तुमच्यासमोर आव्हान असणार ते महायुतीचं. महायुतीची जवळपास पहिली यादी घोषित झालेली आहे. त्यांच्या आता 20 जणांची यादी येणे बाकी आहे. त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे. दुसरीकडे तुमचं असं म्हणत आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजतच आहे. तुम्ही वाट पाहत आहे ती 3 पक्षांची, त्या तिघांमध्ये काय ठरतंय त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात. तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय? महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवते का, किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही 26 तारखेला वाट पाहणार आहात? त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता का? तुमची काही भूमिका जाहीर करणार? ते आम्ही असं गेले 3 महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलेच आहेत आमचे.
त्याच्यामुळे आम्ही असणारं आजच्या स्टेजमध्ये असणारं वेल्ड ऑइल्ड मशिनरी आमची इलेक्शनची झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असणारं हे जे त्यांचं होत नाही, म्हणून वोटरला गॅल्वनाइज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही. आमच्या असणारं जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी, तालुका पातळीची बांधणी, शहराची बांधणी, प्रभाग, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे. त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो आणि आम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो आम्ही अंमलबजावणी करू शकतो. 2019 प्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जागांवरती निवडणुका लढवणार आहात का, किंवा काही स्पेसिफिक जागांवरती निवडणुका लढवणार आहात? अच्छा, आता तुम्ही हे केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता 7 जागा जेव्हा काँग्रेस मिळते 48 कसं काय लढणार राजा? सिंपल आहे, सिंपलच आहे त्याच्यामध्ये. मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष थोडी आहे. 27 जागांचा आपण एक माहिती दिली होती महाविकास आघाडीच्या बैठकीत की या 27 जागा आहेत, ह्याच्यापैकी काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे. मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की 48 जागा लढवणार की अजून किती, मग त्या 27 जागांचा तुम्ही जो सर्व्हे केला होता किंवा तुमच्या माहितीत आहे, मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का, जर एकवलं चालायची तुमची भूमिका असेल तर? अजून मी म्हटलं ना की आमची भूमिका जी आहे ती आम्ही 26 तारखेला मांडतो. पत्रामध्ये असं म्हटलं होतं की वंचितच्या प्रतिनिधींचं ऐकून घेतलं जात नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये. आता मागे जी महत्वाची बैठक सिल्वर वोकवर झाली तिथे सुद्धा वंचितला बोलवण्यात आलं नाही महाविकास आघाडीकडून. तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहीत धरलं जाते का महाविकास आघाडीला? आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे. डिसलॉगिंग बीजेपी हा आमचा टार्गेट आहे. त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला सारतो. आम्ही त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत. ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही 26ला घेऊ ना. भाजपच्या जागा कमी झाल्या तर नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात. भाजपच्या जर जागा कमी झाल्या हे पंतप्रधान होऊ शकतात. देशाच्या 200च्या खाली जर जागा आल्या किंवा 250 आल्या किंवा किती आल्या ते डिपेंडेबल आहे. मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात. समजा हे 200च्या खाली आले असं धरून चालू तर 300 जागा त्या बाजूला आहेत ना. जेव्हा 300 जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार. नितीन गडकरी कसं होणार? त्याच्यामध्ये असणारं जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी जे यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जींनी असणारी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येताय आमच्या राज्यामध्ये, आम्हाला विश्वासात घ्या, तेव्हा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे. विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू? सर, विश्वासाचाच प्रश्न आहे. तर मग ज्या 4 जागेंचा प्रस्ताव दिला होता तुम्हाला, त्या 4 जागेंपैकी 2 जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा एक अंदाज वर्तवला जात होता, म्हणून त्या 4 पैकी 2 जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जात आहे. मी काय म्हणालो की आम्हाला असं तुम्ही कुठून 4चा आकडा आणलात हा मला माहित नाही. संजय राऊतांनी सांगितलंय 4 जागांचा आम्ही प्रस्ताव दिला, त्या 4 जागा आता आम्ही नाहीये, त्यामुळे वंचितकडून ते सांगता येईल का की 4 आम्ही असणारा माझ्या अंदाजानं सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलंय की आम्हाला 4 कधीच ऑफर केलेल्या नाहीत. 3 ऑफर केल्या होत्या
त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या. तसं म्हटलं तर 2च जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी. त्याच्यामुळे म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. सर नेमक्या तुम्हाला किती जागा पाहिजेत महाविकास आघाडीकडून? एक प्रत्यक्ष असं चर्चा ह्या टीव्हीवरनं होत नसतात. नाही, तुम्हाला नेमक्या जागा किती पाहिजे? सर्व महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या जागांची आकडेवारी समोर येते. सर तुम्ही स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायत ते केलं पडतात. महाविकास आघाडीमध्ये प्रमुख 3 नेते आहेत. शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत. तुम्ही ते त्यांच्याशी या संदर्भात का संवाद साधताय? जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडचणी निर्माण होत आहे. कोणामुळे अडचणी होते त्यांच्यामधलं त्यांनी असलेला असं एक लक्षात घ्या की त्या चर्चेमध्ये जे झालं त्याच चर्चेमधनं आमच्या लक्षात आलं की यांच्या 15 जागेंवरती भांडणं आहेत. आता 15 जागेंवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेंवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे. त्यामुळे वंचितनं आणखीन 3 दिवसांची मुदत महाविकास आघाडीला दिली. अन्यथा 27 तारखेला आपले उमेदवार महाराष्ट्रभर जाहीर करू असंही सांगितलं. छोटासा ब्रेक घेऊयात.